जय आदिवासी सर्वांना. तर आम्ही आलोय गावाला आज सगळेच, मी, माझी जाऊबाई, मोठे दादा आणि हे आम्ही सगळे, त्यांची मुलगी, माझा मुलगा, आम्ही सगळे वेदू, आम्ही सगळे आलोय गावाला. तर मग पहिले रस्त्यात सकाळीच लवकरच निघालेलो, 7:30ला निघालेलो. जरा लवकर निघायचं होतं पण उशीर झाला निघता. आणि मग भूक लागलेली म्हणून तिथं घोडेगावमध्ये थांबलो एका हॉटेलला. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आम्ही सर्वांनी आणि मग परत निघालो घरी जायला. भात कापायचं सीझन चालू आहे ना, त्यामुळं घरी जावं लागतं कामासाठी. आणि मग मस्तपैकी निघालो. ध्रुवी माझ्याकडे चालते बसायला, मस्तपैकी तिची मज्जा चाललेली आणि वेदू पुढं बसलेला. आणि बघा आमच्या गावाकडं कसं वातावरण आहे, नदी पूर्ण पाणी भरलेलं आहे, इतकी थंडी जबरदस्त आहे ना, काय सांगू. तर मग मस्तपैकी घरी आलो. तर मध्ये पहिले मम्मी पप्पाकडे गेलो, तिथं थोडं काम होतं म्हणून गेलतो. तिथं हे पोरांना खाऊ घातलं यांनी. तिथं निघून पोचलो परत घरी. आणि घरी पोचल्याबरोबर ते अर्ध काम करून ठेवलेलं सासू सासऱ्यांनी दोघांनी पण. आणि मग पहिले आल्याबरोबरच भात झोडायला सुरुवात केली. मला जमतंय तसं, मुली काही झोडती नाही भात, पण काही ठिकाणी ज्याला जमतंय ते करतात. मला जमतंय मग मी पण त्यांना थोडीशी मदत केली. आणि हे पोरं पाहते आजीसोबत किती मस्ती चाललेली. एकाला उचलून घेतलं का दुसरं पळतंय, दुसऱ्याला सोडलं का हे पहिले पळतंय, अशी सगळ्यांची मस्ती चाललेली. आणि आम्ही पण मस्तपैकी तयार झालो आणि निघालो भात झोडायला. भात कापायचं तर नव्हतं आज, पण झोडायचं होतं. आणि 5 वाजलेले तेव्हा पोचलेलो, म्हणजे उशीर झालता जरा. आणि रात्रीच्याच वेळेसला जरा घेतलं भात झोडायला. तर मग चला, माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा. आणि गावच्या सिरीज बघू आपण मस्तपैकी, कसं भात कापतोय. फुल ब्लॉग टाकन मी गावच्या भात कापताना. बघा तुम्ही पण कसं वाटतंय आमचे व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडले तर लाईक नक्कीच करा. आणि तुम्हाला मी सांगते, मी भात झोडत होते ना, त्या वेदूची मस्ती इतकं, म्हणजे त्याच्या आजीला तर त्रास देत होता ना, तुम्हाला दिसतच असं व्हिडिओमध्ये मी दाखवलंय आणि फुल ब्लॉगमध्ये पण दाखवल. तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुमच्या गावाकडे किती थंडी, कारण का आमच्याकडे तर बरीच थंडी आहे. म्हणजे संध्याकाळी तर घराच्या बाहेरच निघू वाटत नाही. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.